नमस्कार. मी वैशाली स्वप्नील कुलकर्णी ITI ठाणे गर्ल्स येथे स्विंग टेक्नॉलॉजी व्यवसायात इन्स्ट्रक्टर म्हणून कार्यरत आहे. आधी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी आपणास कळीदार कुर्ता जेंट्स कुर्त्याचं ड्राफ्टिंग दाखवलं होतं. त्याचं कटिंग आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सध्या मी हे पेपर पॅटर्न केलं आहे. यानुसार नंतर कपड्यावर कटिंग करणार आहे. हे अशा प्रकारे जोडलं जाणार आहे. हे सगळे पीस काटकोनात जोडून हा कुर्ता तयार होणार आहे. तर माझ्याकडे ड्रॉइंग शीट कमी असल्यामुळे जसं जमेल त्या तुकड्यात मी एक एक पीस कट केलेला आहे. हा सेंटर फ्रंट पीस आहे. या साईडला सेंटर बॅक आहे. छोटा गळा दाखवला आहे. हा सेंटर बॅक पीस आहे. हा सेंटर फ्रंट आहे. ही एक साईड कळी, ही एक साईड कळी. ह्या अजून 2 कळ्या असणार आहेत. बॅक साईडनी 1, 2 आणि फ्रंट साईडला 2. हे 2 गजेट पीस 2 कॉर्नरला लावायचे आहेत मुंड्यामध्ये आपल्याला. 2 डावीकडे आणि 2 उजवीकडे असे लावायचे आहेत. त्याच्यानंतर ही स्लीव आहे. ही सुद्धा अशीच काटकोनात आपल्याला जोडायची आहे. फुल बाही आहे ती मनगटापर्यंत. ठीक आहे. आता ह्या टाचण्या काढून मी तुम्हाला याचं कपड्यावरती कटिंग दाखवते. हा कपडा आहे माझ्याकडे. 1.25 मीटर कपडा आहे. आता तुम्हाला कपड्यावर कटिंग दाखवत आहे मी. 4 पदरी घडी घ्यायची आहे कपड्याची. सर्वप्रथम बॅक ठेवायची आहे. घडीच्या बाजूनी बॅक ठेवायची आहे. सव्वा मीटर कापड आहे माझ्याकडे. त्याच्यामध्ये मी हे ॲडजस्ट करते आता. या ठिकाणी कळ्या काढायच्या आहेत. हे 4 आपल्याला गजेट पीसेस लागणार आहेत. हे काढत असताना थोडंसं याचं माप वाढवून घ्या. 1 सेंटीमीटर. एक ते अर्धा सेंटीमीटर थोडंसं वाढवून घ्यायचं. या झाल्या आपल्या 4 कळ्या. 2 फ्रंट आणि बॅक. ह्याच्यात फ्रंट गळा आखायचा आहे आणि हे गजेट पीस. आता राहिलेल्या कपड्यात आपल्याला पॉकेट आणि पट्ट्या ॲडजस्ट करायच्या आहेत. हे आपण आधी बॅक साईड कटिंग करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण फ्रंट कट करून घेऊया. 2 भाग सेपरेट करूया. पुढील भागाचा गळा थोडासा मोठा आहे. झालं आपलं फ्रंट, बॅक, आणि या 4 कळ्या कटिंग झालेल्या आहेत. या साईडच्या 4 कळ्या कटिंग झालेल्या आहेत. ही 4 गजेट पीस झालेले आहेत. आता या पीसमध्ये आपण बाही कट करून घेऊया. या बाहीला कुठल्याही प्रकारचा आकार नाही आहे.
घडीच्या बाजूनी 4 पदरी घेतलेलं आहे. खाली दुमडण्यासाठी एक्स्ट्रा ठेवलेले आहे. दुमडण्यासाठी पट्टी एक्स्ट्रा घेतलेली आहे. याच्यामध्ये आपण खास बटनसाठी पट्ट्या कट करून घेऊया. छातीचा तिसरा भागाचा आपल्याला ओपनिंग ठेवायचा आहे. पुढील भागामध्ये छातीचा तिसरा भाग 20 सेंटीमीटर येईल. त्याच्यामध्ये 4 सेंटीमीटर एक्स्ट्रा पट्टी आपण काज बटन पट्टीसाठी कट करून घेऊ. पट्टीची रुंदी साधारण 6 सेंटीमीटर घ्यायची आपल्याला. आपल्याला गळ्यासाठी क्रॉस पट्टी किंवा सरळ पट्टी कोणतीही आपण लावू शकतो. क्रॉस लावली की फिनिशिंग चांगली येते. त्यासाठी आपल्याला क्रॉस पट्टी घेऊया आपण. साधारण 1 ते 1.25 इंचाच्या क्रॉस पट्ट्या कट करून घ्या. एवढ्या क्रॉस पट्ट्या आपल्याला पुरेशा होतील. अशा प्रकारे आपलं फ्रंट बॅक साईडच्या 4 कळ्या, 4 पीस गजेटचे, स्लीव्स, बाही कटिंग झालेली आहे आणि गळ्यासाठी पायपिंग पट्ट्या कट झालेल्या आहेत. आता आपण इथे फ्रंट साईडला आपल्याला ओपनिंग ठेवायचं आहे. 2 पीस प्लॅकेट लावायचं आहे. त्या प्लॅकेटसाठी आपल्याला छातीचा तिसरा भाग ओपनिंग ठेवायचा आहे. साधारण 20 सेंटीमीटरपर्यंत आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे फक्त पुढील भागामध्ये. हे कटिंग झालेलं आहे. आता ह्याचं स्टिचिंग मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. ओके, थँक्यू.